फ्रेंड, आता आपण आलोय कोकणातल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावात। आता इथे सप्तेश्वराचं एक प्राचीन मंदिर आहे। चला तुम्हाला पण त्या प्राचीन मंदिराची भेट घडवतो, या माझ्यासोबत। ओके। माझ्याबरोबर आहेत सचिन मोहिते आणि त्यांचे चिरंजीव मयूर मोहिते। आता हे ह्या गावचे मूळ, आता त्यांना काही या गोष्टी माहिती आहेत, ते आपण आता वरती जाऊन त्यांना विचारणारच आहोत। पण आता चालायचंय आपल्याला, जा। गावाल्यांना विचारलं, आमच्या माणसांना पण विचारलं। आता ही जी वाट आहे ही सरळ त्या मंदिराच्या दिशेने जाते। तर आता आपल्याला इथून आता सध्या जिथे आपण उभे आहोत तिथून आपल्याला एक अर्धा तास 20 मिनिटाचा चालणं आहे आपल्याला। हे डोंगरावर मंदिर आहे आणि हे कसबा या गावातलं असं जर कोकणातल्या देवस्थानाच्या बाबतीत जर बघायला गेलं तर हे आदस्थान जे आपण म्हणतो, आदस्थान म्हणजे जे मूळ स्थान असतं सुरुवातीला जिथे म्हणजे देव वसला, ते म्हटलं तर काही हरकत नाहीये। तर अशा जागृत देवस्थानाला आपण भेट द्यायला जाणार आहोत। अर्ध्या रस्त्यावर आलोय। माझे साथीदार थोडंच पुढे बोलत खूप चालत घेऊन आले ते। त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे का नाही माहिती नाही, पण ते म्हणते फक्त चालत राहा, भेटेल। बघू मग, आपलं काम आहे चालायचंच आहे, चालतच राहतोय। तुमच्यासाठी काहीतरी नवीन तरी भेटेल। आम्ही सगळे थकलो आहोत, कधी त्या देवाच्या पायाखाली लीन होतोय त्याचीच वाट बघतोय आम्ही। हे आमचे मित्र, हे गाववाले, ह्यांच्याच गावात, ह्यांच्याच सौभाग्याने म्हणजे आमचं कर्म चांगलं होतं की आम्हाला ह्याच्यासारखे मित्र भेटले आणि ह्यांच्या ओळखीमुळे म्हणजे आम्हाला या देवस्थानाकडे जाण्याचं जे काही भाग्य भेटते। तर हे गुजरातला असतात, पण यांना गावाची लय आवड आहे। तर आता त्यांनी आग्रह केला, त्यांच्या आग्रहास्तव आपण ते मंदिर बघायला जाणार आहे। तर या मग सोबत। तर मित्रांनो, सप्तेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग हा जो समोर तुम्ही रस्ता बघताय ना, तो आपल्याला सप्तेश्वर महादेवाच्या मंदिराकडे घेऊन जाणार आहे। आता जास्त लांब नाही, जवळजवळ आपण पोचलोच आहे मंदिराकडे। आता ही बाजूने वाहणारी नदी आहे, हा पाट आहे, मुळात म्हटलं तर हा पाट आहे, हा डोंगरावरून येतो। लोकांचं असं म्हणणं आहे की हा 12 महिने म्हणजे ह्याला पाणी असतं। आता त्या देवाची कृपा आहे का काय माहिती नाही, पण हा तुम्ही कधी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जरी आलात तरी तुम्हाला ह्याच्यात थोडं का होईना पण पाणी वाहताना दिसेल। बघा आता आपण आलोय, आपल्याला दिसतं ते इथे पाणी आहे। हे ॲक्च्युली हे खूप डोंगरावरचं स्थान आहे, म्हणजे हे डोंगरावर आहे। आपल्याला ते रस्ता झाल्यामुळे असं वाटत नाही, पण सुरुवाती जेव्हा रस्ता नव्हता त्यावेळी माणसं लोक दऱ्या खोऱ्याने चालत यायची वर। पण आता सरकारने रस्ता वगैरे सगळी सोय करून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे आजच्या ज्या पिढीसाठी आहे हा रस्ता आता सोयीस्कर झालेला आहे। म्हणजे जिथे माणसं येण्यासाठी टाळाटाळ करत होते ते आता इझिली तुम्ही ह्या ठिकाणाकडे येऊ शकता। आता आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहे त्या स्थानावर। त्याच्यानंतर आपण सप्तेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन काय पुढील माहिती काय असेल तर मी तुम्हाला उर्वरित तुम्हाला वरती सांगेन। GoPro।
आपण आलेलो आहे सप्तेश्वर महादेवाच्या मंदिरात. आता बघूया आपल्या देवाचं आपलं दर्शन घेऊया. तसं इथे जास्त लोकवस्ती नाहीये. हे एका बघा ना निसर्गाच्या सानिध्यात हे असं मंदिर वसलेलं आहे इकडे. आपण जर हे बांधकाम बघितलं तर हे ह्याच काळातलं म्हणजे ह्याच शतकातलं वाटतं, पण थोडासा त्याला हेमाडपंथी रूप दिलेलं आहे. तर आता आपण सप्तेश्वर महादेव मंदिराच्या दारात उभे आहोत. हे सप्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे. या आपण दर्शन करूया. कोकणामध्ये इथे लिंगाचं स्थान असतं. तिकडे स्त्रियांना प्रवेश नसतो, कारण खूप कमालीची पवित्रता या ठिकाणी पाळली जाते. आता तुम्ही हे महादेवाचं हे बघितलं, तुम्ही लिंगाचं जे स्थान आहे ते तुम्हाला याच्या खाली भेटतं. त्याच्या आतमध्ये तुम्हाला लिंगाचं स्थान भेटतं. कोकणामध्ये बरेचसे ठिकाण आहेत, म्हणजे कुणकेश्वर म्हणा किंवा जी काही महादेवाची स्थान आहे, तुम्हाला सगळीकडे एकाच प्रकारची रचना भेटेल. तीच रचना इथे. आता ह्याच्याबद्दल काही कथा असतील, काही कथा पुराणामध्ये सांगितलेलं असेल किंवा काय लोकांच्या पण काही मार्मिक गोष्टी असतात, त्या आपण काय एवढ्या वेळात आपण सगळं कोण असेल त्यांच्याकडून विचारपूस करून आपण ह्याबद्दल माहिती करूया. आणि मी नक्कीच तुम्हाला या गोष्टीबद्दल माहिती देईल की या देवाची उत्पत्ती किंवा या देवाचं इथे आगमन कसं झालं, काय झालं, त्याबद्दल मी नक्की एखादा रिपोर्ट बघेल. सध्या इथे कोण दिसत नाही, पुजारी वगैरे कोण, म्हणजे विचारण्यासाठी कोणच नाही. पण आज महादेवाची कृपा आज आपण आले. आता आम्ही आपण त्याचं प्रथम दर्शन करू आणि नंतर पुढचं काय असेल आपलं मार्गच करू. अतिशय अंगावर काटे वगैरे राहतात असं हे स्थान आहे. म्हणजे ह्या स्थानाची जी इलेक्ट्रिक पॉवर म्हणतो ना आपण त्याला, की त्याच्यामुळे अंगात शहारे वगैरे राहणं या सगळ्या घटना इथे जास्त प्रमाणात घडतात. कारण तेवढं हे देवाचं सत्व पाळलं जातं आणि आजही पाळतात माणसं. त्याच्यामुळे कोकणात अशी काही ठिकाणं आहेत की त्यातली सत्व आणि तत्व हे त्यांना पकडून जातात. कारण ही जोडच आहे कोकणात, तत्व आणि सत्वावर चालणारी देवस्थान म्हणून ही कोकणातली देवस्थान प्रचलित आहे. त्यापैकीच हे एक आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की ह्या देवाचं नाव सप्तेश्वर का पडलं. तुम्ही व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर हे बघा, हे जे 7 पाषाणं दिसतात आहे तुम्हाला, या 7 पाषाणाचा मिळून एक सप्तेश्वर, म्हणून ह्या लिंगाचं नाव सप्तेश्वर महादेव लिंगाचं पडलेलं आहे.
मंदिराच्या आवारात आल्यावर तुम्हाला अशी छोटी मोठी खूप देवस्थाने मिळतील. जसे इथे एक आहे, हे वैजनाथ, आणि काय तिथे पण जुनी बांधकामं दिसतात. हे हौद आहे, इथे पाण्याचे, इथे मुलं येऊन आंघोळ वगैरे करतात. पाणी फार गोड आहे चखायला. हे कुंड, हे कुंड आहे. तुम्हाला मी मागाशी म्हटलं की इथे पाण्याचा सतत उत्सर्ग चालू असतो. आता तो जे पाणी आहे, हे 7 झरे आहेत. हे बघा, ह्या 7 झऱ्यांचं पाणी मिळून ह्या कुंडात येतं, आणि ह्या कुंडातून ते पाणी मग ह्या कुंडामध्ये स्थलांतरित होतं. हे 7 कुंड आहेत. हे कुंड कधी आटत नाही. हे 12 महिने हे कुंड चालू असतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कुंडाचंच पाणी समस्त गावाला पुरवलं जातं. म्हणजे तुम्ही विचार करा की किती प्रमाणात पाणी इथून येतं. इथे सोर्स काय नाहीये, हे कोकण आहे, इथे पावसावरच सगळं डिपेंड असतं. पण ह्या देवाची, ह्या सप्तेश्वराची कृपा आहे की 12 महिने इथे पाणी असतं. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, कीटक तुम्हाला इथे दिसतील. पाणी इतकं अत्यंत स्वच्छ पाणी, म्हणजे तुम्ही म्हणू नाही शकणार. हे खूप स्वच्छ असं, बघा, खूप स्वच्छ असं पाणी आहे हे. कारण इथे ह्या समस्त भागावर प्रकृतीचं वर्चस्व आहे. जिथे मनुष्याचं वर्चस्व येतं तिथे सगळं काय संपायला सुरुवात होतं. पण जिथे प्रकृती असते ती समस्त गोष्टीची व्यवस्थित देखभाल करते. आणि तसंच हे पाणी आहे इकडचं. ह्या 7 पायऱ्या, या 7 पायऱ्यावरून खाली जावं लागतं. त्याच्यामुळे हे सप्तेश्वर नाव असं ठेवलेलं आहे. 7 पायऱ्यांचं श्वर, सप्तेश्वर. कोकणात अशी बरीच देवस्थानं आहेत, आणि देवाच्या कृपेने माझी प्रत्येक ठिकाणी भेट होतच असते. यापुढे आता पुढच्या कुठल्या देवस्थानाला भेट द्यायला गेलं तर त्याबद्दल, त्या संदर्भात माहिती मी तुम्हाला नक्की शेअर करेन. दादा ते पण बोल, देखरेख नाही ते पण बोल. हे चांगलं स्थान आहे, अत्यंत जागरूक स्थान आहे. पण त्याच्या लोकांकडून त्याची जशी पाहिजे तशी देखरेख केली जात नाही. या, हा उगम आहे, हा उगम आहे. इथून हे पाणी 7 भागात विभाजित केलं जातं. इकडे या. आता मागाशी मी तुम्हाला सांगितलं की आमचे ह्या गावाचे रहिवासी सचिन मोहिते आज त्यांच्या बरोबर आल्यामुळे मला इकडचं येण्याचं सौभाग्य भेटलं. महाशिवरात्रीला रात्रीला ह्या देवस्थानाची मोठा उत्सव असतो. आणि इथे असं म्हणजे अशी एक कथा तर आपण म्हणत नाही, पण ते आहे, ते इकडच्या गाववाल्यांनी खूप अनुभवलं की इथे महाशिवरात्रीच्या दिवशी वाघाचं आगमन होतं. आणि तो जो वाघ आहे, तो वाघ ज्यावेळी कसरत करतो, म्हणजे ते वाघ जेव्हा डळकाळी फोडणं म्हणा किंवा त्याचे जे काय कसरत, हे गाववाले इकडचे कसरतच म्हणतात, पण ते काय ते करतो. आणि त्याच्या कसरतीनंतरच तो महादेवाचा कौल समजून
ह्या देवाची पालखी उचलली जाते आणि ती समस्त गावात त्याची मिरवणूक काढली जाते. आणि हे फार पिढ्यानपिढ्या आणि फार पूर्वपार चालत आलेल्या गोष्टी आहेत त्याला अद्यापही काही व्यत्यय पडलेलं नाही किंवा ते अशाच सोयीत चालू आहेत. आणि हे कोकण भूमी आहे, परशुरामाची भूमी, ह्या अशा गोष्टी सतत चालतच राहणार आहे. त्याला आपण नकार देऊ शकत नाही, कारण हे सत्व फक्त तुम्हाला ह्या लाल मातीतच भेटणार बघायला, हे तुम्हाला आणखीन कुठेच भेटणार नाही. अशी ही आपली कोकण भूमी आहे. आणि ह्या कोकण भूमीपैकीच हे एक देवस्थान सप्तेश्वर. तर माझा सप्तेश्वरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला जरूर कळवा. जय हिंद.